झी 24 तास एक पाऊल पुढे। मालिका अत्याचाराची या शेवटच्या भागाची सुरुवात करताना मी जातोय माधव भंडारी यांच्याकडे। माधव भंडारी, जनता रस्त्यावर येत नाहीये, संसदेत प्रश्न उठत नाही आणि त्यापेक्षा माध्यम लावून धरत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकरणांचे तपासच होणार नाहीयेत का या देशात? काय वाटतं आपल्याला? ही अत्याचाराची मालिका अशीच चालू आहे? नाही, हा अनुभव तर आपण सातत्याने घेतोच आहोत। ज्या प्रकरणांमध्ये माध्यमांनी आवाज उठवला, जनता रस्त्यावर उतरली, कुणाला आवडो ना आवडो पण विरोधकांनी संसदेमध्ये सरकारला रोखून धरलं, त्याच प्रकरणांमध्ये काही ना काही झालं। महाराष्ट्रामध्ये महिला पोलिसांच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण आलं, विसरलं गेलं। अशी किती उदाहरणं सांगू की ज्या ठिकाणी म्हणजे अगदी आझाद मैदानामधल्या दंगलीच्या वेळेला महिला पोलिसांवरती झालेले जे काही हाताळण्याचे प्रकार होते ते सुद्धा गेले ना बाजूला। म्हणजे आपण प्रशासन म्हणून, शासन म्हणून कोणत्याही प्रकारचं कठोर पाऊल उचलणार नाही। ज्या महिला किंवा जे लोक न्याय मागायला पोलिसांकडे जातील त्यांनाच कानफटात खावं लागेल। ज्या मुलीवरती बलात्कार झालेले असेल तिची किंमत 2000 रुपये ठरवण्याचं धाडस एखादा पोलीस अधिकारी त्याच्या बापासमोर करेल। हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आमचे केंद्रातले गृहमंत्री शांतपणे सांगतील असे प्रकार दिल्लीत नाही, सगळ्या देशभर होतात। पण माधव भंडारी, एक प्रकारे त्यातही सत्य आहे की देशभर होत आहे, ती वस्तुस्थिती आपण आकडेवारी पाहिलेली आहे। नाही, देशभर होत आहे हे सत्य आहे, पण गृहमंत्री ज्या भाषेत सांगतायत त्याला आक्षेप आहे। तुम्ही या गृहमंत्र्यांचं सामूहिक बलात्काराच्या वेळेचं प्रकरण जे होतं त्यावेळेची वागणूक काय होती? त्यावेळेला जे कार्यकर्ते, जे तरुण दिल्लीमध्ये रस्त्यावर उतरले त्यांची साधी भेट घ्यायला यांनी नकार दिला। माधव भंडारी, या सगळ्याला तुम्ही सरकारला दोषी धरताय का? संवेदनशीलता या सगळ्याला प्रशासनाला दोषी धरताय? नाही, प्रशासन आणि शासन यांना वेगळं करता येत नाही। प्रशासन जेव्हा मुजोरीने वागतं, ज्या पोलिसांच्या वागणुकीला तुम्ही संवेदनशीलतेचा अभाव म्हणताय तो शब्द मला मान्य नाहीये। आता दिल्लीमध्ये पोलीस वागतायत ते मुजोरीने वागतायत। आता दिल्लीमध्ये पोलीस वागतायत ते गुन्हेगारीला संरक्षण देण्याची उघड भूमिका घेऊन वावरतायत। बरोबर आहे माधव, आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे अंकुश ठेवण्याची तयारी सरकारची, शासनाची नाही, राज्यकर्त्यांची नाही। आपण अंजली दमानी यांचं मत याच्यावर घेऊया। अंजलीजी, काय म्हणताय? माधवरावांनी स्पष्टपणे थेट आरोप शासन आणि प्रशासन दोघांवरही केलेला आहे। जोपर्यंत जनता रस्त्यावर येत नाही, संसदेत प्रश्न येत नाही, माध्यमात उठवत नाही, तोपर्यंत आता अशा प्रकरणांना न्यायच मिळणार नाहीये? नाही, खरंच मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे। कारण आज जर तुम्ही बघाल, निर्भयाचा प्रश्न उचलला, माध्यमाने उचलला, प्रोटेस्ट झाल्या, म्हणूनच तो मुद्दा एवढा उघडकीस आला। काल रात्री एका 19 वर्षाच्या मुलीचं डोंबिवलीमध्ये रेप झालं, पण ते कुठल्याच माध्यमाने उचललं नाही, तर त्याला न्याय मिळेल की नाही शंका आहे। आता हीच जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं, 2 वर्षाच्या मुलीवर जालन्यात रेप झालंय, 1.5 वर्ष त्या माणसावर काहीच कारवाई केली गेली नाहीये, कारण माध्यमाने उचललं नाहीये। जोपर्यंत तिथे प्रोटेस्ट होत नाही, जोपर्यंत माध्यम उचलत नाहीत, आता 2 वर्षाच्या चिमुरड्या जीवावर, आता मेधाताई जे म्हणाल्या की म्हणजे महिलांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन हळूहळू बदलेल, शिक्षणानंतर बदलेल, खरं म्हणाल्या त्या, पण त्या मोठ्या महिलांबद्दल आपण बोलू शकू। आता या चिमुरड्या जीवांबद्दल काय म्हणावं आपण? जर 5 वर्षाची मुलगी, 2 वर्षाची मुलगी सुद्धा हे जर नराधम, राक्षस, मी तर त्यांना राक्षस म्हणेन, कारण अशा विकृत मनोवृत्तीचे लोक राक्षस नाही तर त्यांना आपण काय म्हणू शकू? की यांची ही विकृत मनोवृत्ती बदलण्यासाठी यांना अक्षरशः होईल तेवढ्या सक्तीची जोपर्यंत शिक्षा शासन ठोठवत नाही तोपर्यंत हे कधीही बदलणार नाही। आणि अशा एकेकांना तातडीने जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही बरोबर आहे। आपल्या कार्यक्रमात वेळ अतिशय थोडा उरलाय। अगदी थोडक्यात मी मेधाताई आणि नयनाताईंना या विषयावर बोलायला सांगणार आहे। काय सांगाल आपण अशा प्रकरणामध्ये शासन आणि प्रशासन दोघांना आपण किती जबाबदार धरणार आहोत? कारण माध्यमांनी हा प्रश्न लावल्याशिवाय अजून हा प्रश्न ऐरणीवर येत नाही, हे या देशाचं दुर्दैव आहे। बरोबर आहे। मला असं वाटतं की जन आंदोलनाला पर्याय नाही, बोला मेधाताई, असं मला वाटतं।
आणि हे सिद्ध झालेलं आहे. जन आंदोलन आणि स्त्रियांच्या, विशेषतः स्त्रियांच्या प्रश्नाच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की स्त्री संघटना काय करतायत, स्त्री संघटना कमी पडतायत. मला असं विचारायचंय की स्त्रियांचे प्रश्न हे समाजाचे प्रश्न आहेत असं बघून स्त्रियांच्या प्रश्नांच्या बाबत जोपर्यंत जन आंदोलन उभं राहत नाही तोपर्यंत हे शासन, प्रशासन, पोलीस व्यवस्था आणि न्यायालयीन व्यवस्था सुद्धा स्त्रियांच्या बाजूने विचार करणार नाही असं मला वाटतं. स्त्रियांच्या प्रश्नांच्या बाबतीत त्यांना संवेदनशील बनवणं हे जन आंदोलनालाच शक्य होईल आणि जन आंदोलनातूनच काही बदल घडतील. आणि हा इतिहास आहे मला असं वाटतं. मथुरा केस असेल मागची किंवा भवरी देवीची केस असेल, याच्यामध्ये आपल्याला असं दिसलं की पोलीस आणि न्यायालय जितके निष्क्रिय होते, असंवेदनशील होते, त्यावेळी स्त्री संघटनांनी, जन आंदोलनांनी जी भूमिका घेतली त्याच्यामधून कायद्यामध्ये बदल करावे लागले. मागच्या दिल्लीच्या केसमध्ये पण असंच झालं की डिसेंबरमध्ये जी जन आंदोलन झालं मोठं, त्याच्यामधूनच शासनाला नवा कायदा करावा लागला. नयनाताईंकडे, बरोबर आहे मेराताई, नयनाताईंकडे जाऊ. नयनाताई, वेळ अतिशय कमी आहे. काय सांगाल आपण की अशा प्रकारे जनमताचा रेटा आल्याशिवाय अशा प्रकारच्या केसेसमध्ये इन्व्हेस्टिगेशन होतच नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही? दुर्दैवाने हे खरं आहे. महिला संघटना म्हणून आम्ही हे प्रश्न, महिलांचे प्रश्न हे सगळ्या समाजाचे आहेत आणि ते सोडवायला सगळ्या समाजाने पुढाकार घेतला पाहिजे असं आग्रहाने मांडतो आहोत. आणि प्रशासनाची, शासनाची भूमिका हे प्रश्न सोडवण्यामध्ये नक्की निर्णायक आणि अत्यंत मोठी आहे. पण जो सत्ताधारी पक्ष आज दिल्लीमध्ये आहे त्याच्या प्रमुख सोनिया गांधी सुद्धा म्हणतात की आता केवळ शब्द नाही, कृतीची आवश्यकता आहे. मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो, मग यांना कृती करण्यापासून रोखलंय कोणी? पण बलात्कार हा प्रश्न असा आहे की तो बलात्कार ही घटना जेव्हा घडते पण ती त्यापूर्वी इट स्टार्ट्स इन ब्रेन. त्यामुळे त्याच्या मागची जी कारण मीमांसा आहे त्या मीमांसेला आपण जोपर्यंत हात घालत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. अतिशय योग्य नयनाताई. मला याचे कृती या शब्दावर या कार्यक्रमाचा शेवट म्हणतायत, काय प्रकारची कृती आपण या ठिकाणी सांगू इच्छिता? फास्ट ट्रॅक कोर्ट, ताबडतोब शिक्षा, ज्यामुळे पोलिसांच्या बद्दल, प्रशासनाबद्दल, न्याय व्यवस्थेबद्दल आमच्या मनामध्ये काहीतरी आदर निर्माण होईल? त्या प्रश्नाचं मी उत्तर देते. त्याच्या अगोदर जसं नैना आणि मेधा यांनी जे सांगितले त्या दोघांचा एक जो कॉमन पॉइंट आहे जो मला नेहमी महत्वाचा वाटतो की ही संपूर्ण पुरुष प्रधान समाज व्यवस्था आहे. त्यामुळे जो स्त्रीचा प्रत्येक बाबतीत जो दुय्यम दर्जा आहे, मग ते कुठलेही राजकीय पक्षाचे पुरुष असतील, पण ते सगळे इतके असंवेदनशील आहेत की स्त्रियांच्या प्रश्नाकडे कुठलेच पॉलिटिकल पार्टीचे पुरुषी मानसिकता अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं 33% आरक्षणामध्ये जास्तीत जास्त महिलांचा ज्याला सहभाग होईल त्याला एक चांगला आवाज उठेल आणि अक्रॉस द पॉलिटिकल पार्टीज ॲज अ वुमन वी ऑल मस्ट कम टुगेदर. आणि ही जी लॉंग टर्म पॉलिसी आहे ती लवकरात लवकर करून कुठल्याही प्रकारचा स्त्रियांनी अन्याय हा सहन करूच नाही. आणि स्त्री म्हणून तिच्यावर हा सगळा अन्याय असतो, म्हणजे तो बलात्कार असो, ऍसिड अटॅक असो, तिच्यावर लैंगिक शोषण असो, कामावरच्या ठिकाणी असो, डोमेस्टिक व्हायलन्स असो, हे सगळे प्रकार आहेत की ती स्त्री असल्यामुळे, ते दुय्यम असल्यामुळे समाजाची मानसिकता. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या प्रश्नावर, त्या महिलांनी एकत्र येऊन या प्रकरणाचा तडा लावला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आता निर्मला सामंत यांनी मांडलेली. या कार्यक्रमाचा शेवट करताना आपण जाऊया रोखठोक प्रश्नाकडे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एक प्रश्न पाहिला होता, त्याचा जनमताचा कौल नेमका काय तो पाहूया. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला राजकीय अनास्था जबाबदार आहे का? जवळपास 94%, 93.75%, जवळपास 94% लोक म्हणतात होय, राजकीय अनास्था जबाबदार आहे. तर नाही असं 6.25 इतक्या टक्के लोकांचं मत आहे. प्रेक्षको, या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर, माधव भंडारी, नयना सहस्त्रबुद्धे, अंजली दमानिया आणि मेधा पानसरे या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.